डिंगोरे उदापूर गटाचे जिल्हा परिषदेचे उमेदवार आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आरपीएफ पक्षाचे आमचे जिल्हा परिषदेचे उमेदवार सोनाबाई दाभाडे. सोनाबाई अंकुश उदापूर गणाचे पंचायत समितीचे उमेदवार आशा कैलास डावकर. डिंगोरे गणाचे डिंगोरे गणाचे आपले पंचायत समितीचे उमेदवार नीलम मनोज आंबले हे आपले उमेदवार आहेत. ओतूर गटाचे जिल्हा परिषदेचे आघाडीचे उमेदवार छाया अतुल तांबे हे आपले उमेदवार आहेत. ओतूर पंचायत समिती गणाचे उमेदवार आघाडीचे प्रशांत दुमरे हे आपले उमेदवार आहेत. इकडं धालेवाडी गणाचे पंचायत समितीचे उमेदवार उल्काताई मोरे हे आपले उमेदवार आहेत. पिंपळवंडी आळे गटाचे आघाडीचे उमेदवार विजय भिका कुरडे हे जिल्हा परिषदेचे उमेदवार आहेत. पिंपळवंडी गणाचे पंचायत समितीचे उमेदवार आदरणीय नितेशजी काकडे हे आपले उमेदवार आहेत. त्याचबरोबर आळेगावचे आपले पंचायत समितीचे उमेदवार उदय पाटील भुजबळ यांचे मिसेस उभे आहेत. मीनाताई उदय पाटील भुजबळ हे आळेगावाचे उमेदवार आहेत. राजुरीचे जिल्हा परिषदचे उमेदवार आघाडीचे स्नेहल वल्लभ शेळके हे उमेदवार आहेत. त्याचबरोबर राजुरी गणाचे आपले पंचायत समितीचे उमेदवार प्रदीप आहेर आहेत, तिथले उमेदवार आहेत. बेल्ला गणाचे पंचायत समितीचे उमेदवार पांडुरंग साळवे आपले उमेदवार आहेत. त्याचबरोबर बोरी खोडद गटाचे जिल्हा परिषदचे उमेदवार आघाडीचे कल्पनाताई वैभव काळे हे आपले उमेदवार आहेत. बोरी गणाचे पंचायत समितीचे उमेदवार संभाजी शेठ चव्हाण हे आघाडीचे उमेदवार आहेत. खोडद गणाचे पंचायत समितीचे उमेदवार प्रगती सुदर्शन बडे हे आपले उमेदवार आहेत. नारायणगाव वारवडी गटाचे जिल्हा परिषदेचे आघाडीचे उमेदवार प्रियांका महेश शेळके हे आपले उमेदवार आहेत. त्याचबरोबर नारायणगाव गणाचे पंचायत समितीचे उमेदवार रुपेश खैरेंचे मिसेस ज्योत्स्ना रुपेश खैरे हे पंचायत समितीचे उमेदवार आहेत. पलीकडे वारवाडी गणाचे आपले उमेदवार रमेश मेत्रे यांच्या मिसेस आहेत. रुपाली रमेश मेत्रे हे पंचायत समितीचे उमेदवार आहेत. सावरगाव उसूर गटाचे जिल्हा परिषदेचे आपले आघाडीचे उमेदवार गुलाबशेठ पारखे हे आपले उमेदवार आहेत. इकडच्या सावरगाव गणाचे पंचायत समितीचे उमेदवार महादूशेठ बाळासाहेब हे आपले उमेदवार आहेत. कुसूर गणाचे आपले पंचायत समितीचे उमेदवार अमित ढोले हे आपले उमेदवार आहेत. बारव तांबे जिल्हा परिषद गटाचे उमेदवार मोनाली उर्फ माई अमोल लांडे हे आपले उमेदवार आहेत. पंचायत समितीचे तांबे गणाचे उमेदवार कमल एकनाथ दांगट हे आपले उमेदवार आहेत. आणि बारो गणाचे पंचायत समितीचे उमेदवार अश्विनी केदारे हे आपले पंचायत समिती उमेदवार. असे आघाडीचे जिल्हा परिषदेचे 8 उमेदवार आणि 16 पंचायत समिती उमेदवार हे अत्यंत सक्षमरित्या आपण आघाडीचे उभे केले आहेत आणि भविष्यात ते निवडून आल्याशिवाय राहणार नाही. फक्त आपल्याला रणनीती ठरल्याप्रमाणे निर्देशित केल्याप्रमाणे आपण आघाडीचं काम करावं. तुषारभाऊ आणि विकास शेठ यांनी मिळून ते आपली शोकसभेत जे आहेत ती इतर पक्षाच्या लोकांची त्यांचे तालुका अध्यक्षाची चर्चा करून काय पुढे निर्णय घ्यायचा ते करावा. धन्यवाद. जय शिवराय.